हाय फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपण चाललो आज सिद्धगडला. तर भेटूया पुढच्या प्रवासामध्ये, असेच कंटिन्यू करत राहा. मित्रांनो, आम्ही निघालोय पुढच्या प्रवासाला. मित्रांनो, समोरच दिसतोय जो किल्ला, सिद्धगड किल्ला. तर आपण लास्ट टाइम किल्ल्यावर जाऊन आलो. बंद झाली. मित्रांनो, आता आपण पोहोचलोय जांभुड्याच्या चेकपोस्टवर. तर हे दोघं तात्या मारत्या मागे राहिलत. चेकपोस्ट लावलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही चेकपोस्टवरून निघलोय वरती जायला. तर बहुतेक विश्वास दादा बोलत होते की वरती दरड कोसळले. पाहूया, बघायला भेटेल आपल्याला किती मोठी दरड येते. तर बघत राहा. आम्ही चाललोय सिद्धगडला. जून महिन्याची 8 तारीख आणि पाऊस काही पाहिजे तेवढा नाही, पडून गेलाय भरपूर. तर बघायला भेटेल धबधबे किती चालू झालेत. एक आम्ही नेचर एन्जॉय करण्यासाठी चाललोय, जंगलातील पक्षी वगैरे बघण्यासाठी, जेणेकरून एक त्रासलेल्या जीवनाला मनमुक्त असा आनंद मिळतोय नॅचरल लाईफ बघितल्यानंतर. तर आम्ही ट्राय करणार आहे. आम्हाला जर शेवली वगैरे भेटली, आलू भेटले, तर आम्ही ते बघू, प्रयत्न करून जर भेटलेच तर तुम्हाला दाखवू. तर बघत राहा पुढे. थँक्यू. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही जांभुड्याच्या वरच्या चढावाला लागलोय. विनोद आणि भूषण हे पुढे गेलेत. रोशन ड्रायव्हिंग करतोय. हा काठीवरचा बारका बसलाय, त्याच्याकडे बाटल्या दिल्यात पाण्याच्या. तर वरती बहुतेक दरड कोसळलेली आहे. पाहूया कुठे काय दिसते आणि आपल्याला रायडिंग करता येते का त्या ठिकाणी. मित्रांनो, RTIचं इन्फेक्शन झाल्यामुळे एवढं काही चांगलं बोलता येत नाही, कसा दलदल करतोय. तर रोशन हे वाकडी तिकडी गाडी चालवतो. आज 100% आपली शालपाटा जाणार आहेत अशा डाऊट आहे. कारण तर ड्रायव्हर बिन लायसन वाले आहेत, दोन्ही ड्रायव्हर. मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही पोहोचलोय दांदानीला. आणि खूप सुंदर असा नजारा सिद्धगडचा. संध्याकाळचे वाजले तर 5 दिवसाचा कालावधी फक्त. त्याच्यासाठी तुमचा सपोर्ट जर असाच राहिला, ठोक दीजिए महाकाल का ठोक दीजिए. 5000 लौटे दिख जाना चाहिए. ये 4000 के लिए मैं यहाँ पे नहीं खड़ा हूँ. तर असाच सपोर्ट करत राहा आम्हाला आणि आमच्या जोडीला ऍडव्हेंचर लाईफ मध्ये. थांब, आलू पारलाय. थांब आलू पारलाय. बाय बाय, टाटा, गुड बाय. तर मित्रांनो, एक पारलाय आलू. गावात एक भेटला आलू. सी दॅट आलू. तर मित्रांनो, आहे चांगला आहे. हे आहे आलूचे झाड. तर तुम्हाला बोललेलो मी, आपल्याला आलू देखील अनुभवायला भेटतील. तर मी खाली पाहत आहे पण कुठं दिसत नाही. हे आहे आलूचे झाड. हे पूर्ण आहेत पण अजून कच्चे आहेत. तर मित्रांनो, हे कच्चे आलू पडलेत. हे बघा, हे तुम्ही पाहू शकता, कच्चे आलू आहे ते. तर पुढे आपण पाहणार आहोत शेवली वगैरे भेटलीस तर. व्हिडिओ आपली पाहत राहा.
तर मित्रांनो मध्ये मध्ये येतात कॉल आणि व्हिडिओ पॉज होते. तर पॅकेटचा तुम्ही नजारा पाहू शकता. आणि हे दलिंदर दोघं पण जाऊन पुढे थांबतात आणि आम्हाला शिजवायच्या तिथं गँगटा. तुम्ही पण या खायला इथं आलू विलू जा म्हण, पण आम्ही ढुंटान शेवली जर भेटली तर तुम्हाला दाखवू. आमचा प्रयत्न राहील ते शेवली ढुंढायचा. धक्का मारा. मित्रांनो नैसर्गिक वातावरणात फिरण्यात जी मजा आहे ती एकदम अप्रतिम आहे. तर आम्हाला जायचं होतं या रविवारी माथेरानला, म्हणजे आजच्या दिवशी 8 तारखेला माथेरानला जायचं होतं. पण काही कारणामुळे आमचं ते प्लॅन कॅन्सल होऊन आणि आम्ही प्लॅन केलं सिद्धगडचं. तर नेक्स्ट प्लॅन आमचं राहील माथेरानचं. त्याच्यानंतर भीमाशंकर देखील आहे. तर येणाऱ्या अपकमिंग व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जोडून राहा तुम्ही. कुठल्याही प्रकारचा अनवॉन्टेड कंटेंट आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटणार नाही. स्पेशल आणि स्पेशल डेली लाईफमध्ये ब्लॉग. तर एकदा आपला कॅमेरा आल्यानंतर डेली लाईफचे 4 डे ब्लॉग आपण चालू करत आहोत. सध्या एक ट्रॅव्हलिंग आणि स्पीच क्लिअरन्ससाठी बाहेरचे ब्लॉग बनवत आहोत, जेणेकरून आपला स्पीच क्लिअरन्स होईल. म्हणजे पब्लिकमध्ये आपण अडथळायला नको किंवा आपली हालत व्हायला नको. तर सपोर्ट करा आम्हाला. हे दोघं झेंडूबाम मागे राहिलेत. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण पोहोचलोय बोरवाडीमध्ये आणि आमच्या मित्रांची गाडी पडले बांगे बंद ओव्हर हीट झाल्यामुळे. आता ते थोडं 5-10 मिनटं रेस्ट करतील आणि मग येतील. तर आपल्या बॅक एंडला पाहू शकता सिद्धगडचा नजारा. आणि जो वरती दिसतोय का सेकंड जो किल्ला आहे वरती, हा किल्ला माझ्या बॅगचा पहिला नाही, जे सेकंडचा त्याच्यावरती आपण गेलतो, त्याची एक व्हिडिओ आहे, ती देखील मी तुम्हाला रिमाइंडरमध्ये टाकून देईल. तर भरपूर खूप आहे इथे फिरण्यासाठी. पण एक आपण एन्जॉयमेंट म्हणून बऱ्याच दिवसातून एक दिवस काढतो आपण त्याच्यासाठी. आणि येतोय वरती एक झेंडा देखील दिसतोय किल्ल्यावर. तो आपल्याला इथून काही पूर्णपणे शो होणार नाही. तर तुमचा सपोर्ट असाच राहिला तर आपलं तेही टार्गेट राहील, तर जेणेकरून आपल्यामध्ये हाय क्वालिटी आणि HD लेन्स अपडेट करू. आणि मोबाईलऐवजी आपण थोड्याच दिवसात DJIचा ऑस्मो मिनी जिम्बल आणि कॅमेरा जो मिनी स्मॉलमध्ये येतोय तो देखील घेणार आहोत. त्याच्यामध्ये व्हिडिओ शेक नाही होत आणि व्हॉईस देखील क्लिअरन्स येते. व्हिडिओची क्लॅरिटी नेक्स्ट लेवल राहते आणि बॅकग्राऊंड देखील ब्लर होते. त्याच्यामुळं ओव्हरऑल जी व्हिडिओ राहते ही पूर्णपणे सिनेमॅटिक दिसते. तर तुम्ही कीप सपोर्टमध्ये राहा. आपले चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर आपण लगेचच तो घेणार आहोत. पण चॅनलला मॉनिटाईज होण्यासाठी तुमचा सपोर्ट आम्हाला कायम पाहिजे. तर बघत राहा आपल्या व्हिडिओ. तर मित्रांनो आपल्या मित्रांची मागे गाडी बंद पडलेली, तर आम्ही त्यांना बोरवाडीमधून पाणी घेऊन आलो आहे. तर R15 पूर्णपणे बंद पडले. अशा प्रकारचे R15 कोणी घेऊन गेलं तर 100% झकमारीला नाही पसल. तो म्हणून मी झक मारली, मुंबई पाहिली, अशी गाडी आहे. हे बघा गाडी चांगली, गाडी ब्रँड आहे आणि गाडीचा मालक येड जावा हो. डाऊट आहे का याच्यात काही? या अशी गाडी ठेवली तिचा कुलंट पण काम नाही करत. काय नाही झाला ड्रायव्हर हो याला कशाला? या ड्रायव्हरला लायसन्स ल नाही माहित. गाड्या चालवायला चाललाय चढावाला. अवलांच्यासाठी आम्ही थांबलो काही. मित्रांनो गाडीवर पाणी होत्यावर गाडी चालू होते. अशा प्रकारची R15 आहे. तर कदाचित तुम्ही गाडी घेताना अशा गाडीचा शोध लावू नका. एक तास चालल्यानंतर हिट मारते. हे आता पाठीमागे आमचं सामान वगैरे घेऊन आले दोघं पण. आणि बॅकला जी गँग चालली ही पूर्णपणे बदलापूरची गँग आहे. आपल्याला झालेलं आहे खूप उशीर. संध्याकाळचे 5 वाजलेत आणि रोशनला बसवला ड्रायव्हर आणि एक आमचा मित्र त्याला बोरवाडीमध्ये थांबवलाय. तर भेटू आपण पुढे डायरेक्ट धबधब्याकडे, कारण आपल्याला आता भरपूर उशीर झालेला आहे. मित्रांनो अशा प्रकारे इथे कोसळले दरड आणि इथून अशी निघाला आणि आता ड्रायव्हिंगला बसतोय मी. यांना उतरवतो सगळ्यांना. अशा प्रकारे आपलं विनोद हेवी ड्रायव्हर
आणि पाठीमागे आहेत रोशन ड्रायव्हर. दोघांचा लायसन आहे, दोघांच्या उपटी चालवला पाहिजे. तर कोणी येत असेल फोर व्हीलर घेऊन तर कृपया येऊ नका. इथून जाण्याची शक्यता कमी आहे फोर व्हीलरची. रस्ते पाहू शकता तुम्ही, दरड कशा प्रकारे कोसळले. तर पहिल्या पावसाचा 28 मेचा धिंगाणा बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे दरड आणि भरपूर प्रमाणात दगडी दरड गोटे आलेत. तर मित्रांनो, तुम्ही बघितला पाठीमागे किती मोठा दरड कोसळला आहे. तर पहिल्या पावसाने एवढा ररक असा धिंगाणा करून टाकला आहे. पावसाची करामत ही अशीच असते, अवकाळी पाऊस. त्याला अवकाळी नाही बोलता येणार. 1 महिन्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांचा त्याने वाटोळा लावून टाकला. मित्रांनो, आपण पोहोचलो तिथं 1 जानेवारीला कार्यक्रम असतो. बघू शकतो तुम्ही. अवकाळी पाऊस झाला तर दरड कोसळण्याची भीती देखील आहे. बोलवे राजधानी थोडं सावधानमध्ये आला. बंपरचा काय शकतो. हे बघा, ॲक्शन मूवीमध्ये फिल्म मेकरमध्ये 3D बनवतात, ग्रीन इफेक्टवर. आणि प्रत्यक्ष ड्रायव्हर कसा चालवतोय, ड्रायव्हिंग करतोय. मित्रांनो, 3D ॲक्शन सारखा रस्ता बनलेला आहे. हा 3D पण नाही बोलता येणार, हा ओडीचे. हे दोघं अरे नारे तर पोचलत. बाप रे बाप. तर मित्रांनो, एका चोऱ्याचा घ्यायचे फोटो. अंगोल नाही धुलंय हो. अरे जाईन रे, जाईन खाली. फुकाडा आहे का. या बारक्याच्या हातात दिलं पाण्याच्या बाटल्यानं. बारक्या करतो टुकरू टुकरू टुकरू. एकच आंबा दिलाय. तू आंब्याकडे बघून त्याला तोंडाला पाणी सुटलंय. मित्रांनो, आपण फायनली पोहोचलोय सिद्धगडच्या फायनल धबधब्याकडे. तर तुम्ही पाठीमागे पाहू शकता, रोशन चाललाय सामान घेऊन. विनोद फोटोशूटमध्ये बिझी आहे. आणि आपण एक 10 ते 15 मिनिटाच्या रेंजमध्ये पोहोचले वरती. तर 1 ते 2 दरड कोसळून रस्त्याचा वाटोला लागलाय. त्याच्यामुळे येताना सावधान आणि सतर्क या. आणि अवकाळी पावसावर विश्वास नाही, कधी पाऊस पडू शकतो. तुम्ही पाठीमागे पाहू शकता, 1 जानेवारीला हा रस्ता एकदम बेस्ट होता. तर रस्त्याचा पूर्णपणे नायनाट झालाय. मित्रांनो, आपण सिद्धगडच्या धबधब्याकडे आलोय. आपण खाली होतो, आता थोडंच वरती आलोय. सुंदर, स्वच्छ आणि निर्मल एकदम पाणी आहे. वरती धबधबा तुम्ही पाहू शकता. अजून पावसाची सुरुवात झाली नाही. तर मित्रांनो, आम्हाला त्वरित निघायचे, कारण तर भरपूर कालोख होईल आणि मच्छर देखील भरपूर त्रास देतात. आमचे पांडे सोंडे सगळे पुढे गेलेत. रोशन गोला करतोय गवत. पेटवशील काय. तो आज आला ना घेऊन इथं रोशा. त्याचा आज आलता घेऊन.
ए भुश्या, या काड्या घ्यायच्या ना राशा तिकडे. तर मित्रांनो आपण आलोय आता भरपूर वरती आणि तुम्ही पाठीमागे पाहू शकता सिद्धगडचा मेन धबधबा. आणि थोड्याच वेळात आपण आंघोळ नाही धुणार पण वरती जाणार आहोत. आंघोळ धुवायला पाहिजे तेवढं पाणी पण नाही आणि अवकाळी पावसावर विश्वास नाही. पाऊस कधी पण येईल आणि जास्त प्रमाणात अति प्रमाणात पाणी झालं तर खाली दरडे कोसळण्याची संख्या वाढते आणि आम्हाला जाण्यासाठी रस्ता नाही राहणार. तर वॉच करत राहा, तुम्हाला पुढे दाखवतोय सिद्धगडचा वरचा पडता पाण्याचा नजारा. A few moments later. तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं झालं आहे. आता जेवण वगैरे करून नूडल्स वगैरे खाल्ल्यात, मांस भाकरी खाल्ल्यात आणि खात असतानाच भरपूर पाण्याने आगमन केलं आणि जोरदार तडातड पाणी आलं एकदम. आणि आम्ही चाललो धबधब्याकडे आणि लगेच निघणार आहोत कारण आम्ही सेफ्टीसाठी रेनकोट वगैरे नाही आणलं. रोशन आणि भूषण दोघे तिकडे साफसफाई करतात. इकडे विनोद आणि बारक्या वरती गेले. पाण्याने जोरदार असं आगमन केलंय. अशा प्रकारे आपण चाललोय वरती. तर मित्रांनो खूप चांगलं कन्स्ट्रक्शन केलं आहे जेणेकरून दगडी खाली जास्त जाणार नाही. तर तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे विनोद कसा धबधब्याजवळ आहे आणि खूप आणि सुंदर असा सुंदर नजारा आणि भरपूर पाण्याने आगमन केलं आहे. आम्ही लगेच निघणार आहोत घरी जायला. पिशवी घे त्याच्यात टाक. तर मित्रांनो वरती खूप पाऊस आलता. आम्ही धबधब्यात आंघोळ वगैरे धुलो, त्याचे व्हिडिओ काही काढलेले आहेत ते मध्येच टाकू. आणि अजून पावसाचा येण्याचा प्रस्ताव दिसतोय तर आम्ही परतीच्या प्रवासाला लागतोय कारण आम्हाला थोडं काम पण आहे घरी. आणि विनोदला देखील बाहेर जायचे. रोशन गावी चाललाय, हा कंपनीत कामाला चाललाय मेंढाला वायरी उचलायला. आणि बारक्याला घरची 2-3 फोन झालते त्याच्यामुळे काही. तर आम्ही निघलोय आणि ही व्हिडिओ आपण इथं स्टॉप करतोय सिद्धगडची. तर लाईनला लाईक करा आणि शेअर करा. जब तक तोड़ेगा नहीं तब तक छोड़ेंगे. तर काहीच
चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू खूप नका. छान वाटलं. आज सुट्टी होती ना, सुट्टी कशी गेली ती आज आम्हाला माहित पण नाही, पण खरंच आज रविवार होता आणि खरंच खूप छान मजा आली आज 100%. आणि पुढे पण आम्ही असंच एक पुढचं स्पॉट असणार आहे आमचा. चला, थँक्यू.